सकाळी 8:30 दरम्यान मालवण स्टेशनच्या समोर एका लॅबमध्ये सौभाग्यश्वरी गोवेकर, तिच्या नंतरचं नाव प्रीती केळुसकर, या महिलेवर तिच्या पूर्वीचा जो पती होता सुशांत गोवेकर याने घरगुती वादातून पेट्रोल टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने तिचं संध्याकाळी 9च्या दरम्यान मृत पण पावली होती ती महिला. तिच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 149/24 BNS कलम 103 109 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला शोधण्यासाठी कालपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पाटील साहेब त्यांच्या 2 टीम, मालवणच्या 2 टीम कुडाळ कणकवली परिसरामध्ये ते शोध घेत होते. आरोपीला सकाळी गोपनीय माहिती आपल्याला मिळाली की आरोपी हा कुंभारमाठ परिसरामध्ये फिरत आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आपण चालू आहे पोलीस स्टेशनला. सर, त्याच्यावर ताब्यात घेतल्यानंतर ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलाय का? पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून PM चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे. PM आपल्याला डॉक्टर आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट टाकतो. त्याच्यावर नेमकी कुठली कलम लावली गेली आहे? नवीन जो कायदा बदलला काय? BNS कलम 103 आहे खून करणे, 109 कलम आहे खुनाचा प्रयत्न करणे, जबरदुखापत करणे, अग्निकारक ज्या ज्वलनशील पदार्थ आहे त्याचा वापर करून दुखापत करणे, या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. सर, त्याच्याबरोबर अन्य कोण साथीदार होते की कोण तो एकटा झालेला होता? सध्या तर तपास प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, अजून त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये तपास करूया. CCTV फुटेज मिळाले आहेत का की त्याच्या गुन्ह्याचं? फुटेज असणे शक्यता आजूबाजूला आपण जमा करणार आहोत. तपास जे पुरावे जेवढे आवश्यक आहे तेवढे सर्व जमा करू आपण. याबाबतचा जबाब सर संबंधित पीडित महिलेने दिला होता की कसा काय, नेमकं काय सांगा? FIR ही पीडित महिलेच्या भावाची आहे. पीडित महिला तर तिच्याकडे आपण स्टेटमेंट डॉक्टरने विचारपूस केली आहे, आपण डॉक्टरकडून घेऊया. आज त्याला हजर केलं जाईल की अटकेची प्रक्रिया सुरू आहे. अजून त्याला तशी आपण ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे. अजून अटकेची प्रक्रिया सुरू आहे. एवढा मोठा गुन्हा करण्यामागे त्याचा हेतू काय होता, काय ते बोलला काय तो? तसे घरगुतीचा वाद आहे. तर पहिल्या बायको जसं सोडण्यापासून थोडासा डिस्टर्ब होता, दारू पिण्याची त्याला सवय लागली होती, त्याच्यातून घरगुती कारणातून त्यांनी केला असावा. प्राथमिक अंदाज आहे, अजून तपासमध्ये गोष्टी निष्पन्न होतील.